हो सर. अ, देव्हारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. कुंडली वाचन, पारंपरिक कुंडली वाचन या कार्यशाळेमध्ये आपली ग्रहस्थिती आपल्या जन्मावेळची, ती जन्मकुंडली, तसेच त्यानंतर ग्रहांच्या संचारानुसार व त्यांच्या स्थितीनुसार होणाऱ्या त्या पद्धतीमध्ये सूक्ष्म पद्धतीने त्याचा आढावा घेऊन आपल्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांचं विवेचन कसं करायचं ते आज आपण या क्लासमध्ये सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या क्लासला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन कुंडली मांडणार आहोत. तर सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये आपल्याला आज एका स्त्रीची कुंडली जी आहे ती शिकणार आहोत. एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट. बरं. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे. उपस्थित सर्वजण गीता चव्हाण मॅडम आहेत, त्याच्यानंतर हळदणकर मॅडम आहेत, आपल्या कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व मान्यवर कुलकर्णी आहेत, सगळे कुलकर्णी, त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक अतिशय उत्तम पत्रिका मांडणार आहोत, ज्याच्यामध्ये भरपूर काही शिकायला मिळेल की पत्रिकेमध्ये किती प्रकारे जी शक्ती असते ती ग्रहांची शक्ती आपल्या जीवनामध्ये कशा तऱ्हेने कार्यरत करते आणि एक अतिशय चांगल्यापैकी उत्कर्ष करणारी स्त्री, वेल एज्युकेटेड आणि अतिशय ज्याला आपण म्हणतो की व्यवसायामध्ये उत्तमरित्या जे काही त्यांना हे मिळालेलं आहे, प्रसिद्धी पण मिळालेली आहे आणि दुसरी गोष्ट की आर्थिकदृष्ट्या सुद्धा आहेत आणि त्यातून त्यांनी जे यश कमावलेलं आहे ते वयाच्या 24व्या वर्षापासून त्यांचं जे यश मिळवणं सुरू झालं ते आत्तापर्यंत अतिशय उत्तम हे केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. आणि त्यामध्ये सुरुवातीला बिझनेस मॅनेजमेंट वगैरे करून नंतर स्वतःचा व्यवसाय करून आता त्या एका कंपनीच्या डायरेक्टर आहेत आणि त्याच्यातून अतिशय उत्तमरित्या त्यांनी यश मिळवलं आहे. तर ते आपल्याला कशामुळे आहे आणि जी हातामध्ये सत्ता येते ती सत्ता कशा तऱ्हेने त्याचा उपयोग केला जातो किंवा त्याचा वापर केला जातो किंवा ती कशी मिळते याचा संदर्भ आपण घेणार आहोत. तर मॅडमना मी विनंती करेन की तुम्ही पहिल्यांदा पत्रिका लावा आणि पत्रिकेमध्ये जो काही योग आहे तो आपण चर्चा करू. ज्या कोणाला प्रश्न विचारायचे असतील किंवा विवेचन करायचं असेल तर त्यांनी निश्चितच करावं, काही हरकत नाही. त्याच्यामध्ये टायटल आहे सक्सेस वुमन. 7 नोव्हेंबर 1974 दुपारी 12:39 जन्म आहे. औरंगाबादचे आहे. जातक स्त्री आहे. लग्न जे आहे मॅडम लावा, आता तारीख घेतली असेल सगळ्यांनी मला असं वाटतं. त्याच्यामध्ये आपण लग्न कुंडली, नवमांश कुंडली, दशांश कुंडली आणि स्पष्ट ग्रह जे आहेत त्याचा विचार करणार आहोत. आपल्याला सगळ्यात पहिलं बघायचं असतं की त्या ठिकाणी जातकाचा जो लग्नेश आहे तो लग्नेश कुठेशी आहे. त्याच्यामध्ये लग्नेश जो शनी आहे ज्याला आपण म्हणतो की शनीचं जे हे आहे त्याचं जन्माच्या वेळची स्थिती आणि कोणत्या राशीमध्ये आहे तर त्याचा विचार आपल्याला निश्चित करायचा आहे. त्यानंतर आपण नवमांश पण पाहणार आहोत. शनी इथे जो आहे तो मीन राशीमध्ये, मॅडम कुठे दाखवलं इथे, एक मिनिट, शनी इकडे आहे ना सर, षष्टात बुधामध्ये. मिथुन राशीमध्ये आहे ना. हो, हा तेच ना, म्हणजे षष्टात मिथून आहेत. कारण मला इथे तर पडगाव दिसत नाही. दिसत नाहीये मग हे इतरांना दिसतंय नाही, का? दिसलं. ठीक आहे.
हां, शनी आता हा बघा, पहिली गोष्ट लग्नेश जो आहे हा त्या ठिकाणी स्थानबलीसुद्धा आहे, षष्ठ स्थानातसुद्धा आहे. षष्ठ स्थान हे जे आहे मिथुन राशीचं आहे. मिथुन राशीच्या मधला शनी हा जातकाच्या जीवनामध्ये काय करतो याचा पहिल्यांदा आपल्याला विचार करायचा आहे. आता अशा वेळेला त्या ठिकाणी मिथुन रास ही व्यापारी दृष्टीची रास आहे, बुद्धिमत्तेची आहे. मग जरी तो शनी असला तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याला जर योग चांगला असेल, तिथे कुणाची अडचण नसेल आणि सगळ्यांची युती जर व्यवस्थित असेल किंवा तत्सम योग चांगले असतील तर त्याला जातकाला कुठल्याही तऱ्हेची अडचण येत नाही. गुरुची दृष्टी त्याच्यावरती आहे. तर मिथुन राशीचा जर आपण भाग विचार केला तर बुद्धिमत्ता ही प्रखर असावी. तर बुध जरी कन्या राशीमध्ये उंचीचा होत असला तरीसुद्धा व्यापारी दृष्टीने जातकाच्या जीवनामध्ये तो मिथुन राशीचे जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये त्याला सफलता मिळालेली आहे. त्यानंतर आपण दशमस्थानाकडे पाहिलं तर दशमस्थान जे आहे इथे 4 ग्रह आहेत. आता 4 ग्रहांमध्ये आपण बघितलं तर ते एकमेकाचे शत्रू आहेत. जसं शुक्र मंगळ शत्रू आहे, बुध शुक्र शत्रू आहे, रवी बुध चांगला आहे, मंगळ रवी चांगला आहे. असे एकमेकांची साथ जी आहे, पण दशमेश दशमात आहे आणि भाग्येशसुद्धा दशमात आहे असा आपल्याला विचार करायचा आहे. आणि रास जी आहे ती कर्क आहे. अश्लेषा नक्षत्रामध्ये चंद्र जो आहे तो 23 अंशाचा दाखवलेला आहे. त्यानंतर राहू वृश्चिकेला आहे आणि गुरु कुंभेला आहे. केतू जो आहे तो वृषभेला आहे. तर अशा तऱ्हेने ही पत्रिका जी आहे तर त्या पत्रिकेमध्ये त्या व्यक्तीची जी स्थिती आहे, सुरुवातीला त्या व्यक्तीने जो आरंभ केला तर त्या ठिकाणी वय वर्ष 24, साधारणतः मकर राशीतून गुरुचं भ्रमण होत होतं. त्याला त्यांनी मॅनेजमेंटचा जो काही अभ्यासक्रम असतो तो केलेला आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये जसं की इत्यादी सर्व कोर्सेस वगैरे करून त्या ठिकाणी जातकाने अतिशय गांभीर्याने आपल्या कामाला सुरुवात केली. कर्करास असल्यामुळे मनमिळावू आहे. सप्तमेश सप्तमात आहे. तर त्या सप्तमावरती असणारा जो सप्तमामध्ये असणारा जो चंद्र आहे तो स्वतःच्या राशीमध्ये आहे. तर लोकांचं स्थान जे आहे ते सप्तम स्थान आहे. लोकांमध्ये अतिशय परिचय चांगल्यापैकी आहे आणि जे काही कुटुंब आहे ते सुद्धा अतिशय उत्तम आहे. त्यानंतर धनत्रिकोणातला गुरु जो आहे तो मंगळ, शुक्र, सूर्य आणि बुध ह्या स्थानावरती आणि शनीवरती म्हणजे 5 ग्रहांवरती अतिशय उत्तम योग आहे. गुरु योगात आहे. म्हणजे तसं आपण बघितलं तर 5 ग्रह जे आहेत, 6 ग्रह जे आहेत ते वायू तत्वामध्ये आहेत. म्हणजे जातक हा फार इंटेलिजंट आहे, हुशार आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी आता त्या कार्यरत आहेत तर त्या ठिकाणी मुख्यतः जो भाग आहे तो कशामुळे त्यांना यश मिळालं तर तिथे मार्केटिंग आणि कंपनीची विक्री वाढवणं म्हणजे सेलमध्ये. आणि आज ह्या व्यक्तीला साधारणतः वर्षाचं पॅकेज जे आहे ते साधारणतः 2 कोटी रुपयाचं कमीत कमी आहे. म्हणजे कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती असेल. पण त्या ठिकाणी कार्य दाखवलं, कंपनी फार चांगल्यापैकी डेव्हलप झाली आणि त्याच्यातून तिथे जातकाने नंतर टेक्निकल नॉलेजसुद्धा घेतलेलं आहे. आणि कंपनी जे आहे ते प्रोडक्ट बनवतं तर ते टेक्निकल प्रोडक्ट आहे, पण त्याचं मार्केटिंग कसं करावं किंवा व्यवसाय कसा करावा हे दशमस्थान बलवान असल्यामुळे तर जातकाने तिथे पोझिशन हातात मिळाली. दशमस्थान हे आपल्या पोझिशनचं स्थान आहे. जरी सूर्य नीचेचा असला तरीसुद्धा स्थानबली आहे, मंगळसुद्धा स्थानबली आहे, बुधसुद्धा तिथे व्यापारासाठी उत्तम आहे आणि शुक्र हा राशीस्वामी आहे. त्याच्यामुळे तिथे तो स्वतः शुक्राची रास आहे. तर जे काही प्रोडक्ट त्या बनवतात म्हणजे त्यांची कंपनी बनवते त्याचं जे मार्केटिंग आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी टर्नओव्हर केलं आणि त्या बदलीचा जो लाभ आहे तर ह्या मकर लग्नाला बुध आणि शुक्र हे जेव्हा एकत्र येतात तर कर्मधर्म नावाचा योग बुध शुक्राने होतो. म्हणून मकर लग्नाला राजयोगकारकसुद्धा शुक्रच आहे. तर अशा वेळेला केंद्र आणि त्रिकोणामध्ये वृषभ आणि तूळ रास येत असल्यामुळे त्या ठिकाणी शुक्र हा जो आहे तो राजयोगकारक ठरलेला आहे. राहिला प्रश्न राहूचा आणि केतूचा.
तर केतू हा वृषभ राशीमध्ये असल्यामुळे आपल्या कुटुंबापासून दूरवर राहणं त्यांच्या जीवनामध्ये सतत आलेलं आहे. सतत त्या तिथे कुटुंबापासून दूर राहत आले आहेत. राहू वृश्चिकेचा आहे. वृश्चिकेचा जो राहू असेल तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की घरामध्ये भाऊ ह्या नातं नाही आहे, कारण का की भाऊ त्यांचा जन्माला आलेला नाही आहे, दोन्ही बहिणी आहेत. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी राहू हा जो लाभस्थानामध्ये आहे तर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये लाभार्थी आहेत. त्याच्यामध्ये राहूच्या मुखामध्ये कुठल्याही ग्रहाची दृष्टी आहे का ती बघा. त्यानंतर गुरु हा 5ही ग्रहांवरती योग करतोय, म्हणजे 4 ग्रह दशमातले आणि षष्ठातला शनी. आता इथे लग्नेशाला जर चांगला योग गुरुचा होत असेल आणि दशम स्थानावरती, तर जातकाचं करिअर आपण जर बघितलं तर जातकाच्या करिअरमध्ये जे काही उच्चांक मिळालेला आहे ते अतिशय झपाट्याने जातकाने प्रगती केलेली आहे. त्याला कारण पण असं आहे, तुमच्याकडे जर एखादी पत्रिका आली आणि दशम स्थान जर बलवान झालं असेल तर जातकाला जे काही यश मिळवायचं असेल, कार्यकारिणी किंवा कार्य करण्याचं जे काही हे आहे तत्व आहे किंवा कार्य करण्याची स्थिती आहे तर ती झपाट्याने होते आणि त्या झपाट्यामध्ये त्यांनी वाढ पण केलेली आहे. म्हणजे इथे 4ही ग्रह जरी विरोधाभास असले, विरोध शत्रू असले तरीसुद्धा कार्यामध्ये कुठलीही कमतरता आलेली नाही. आणि तूळ राशीचा हा जो प्रभाव आहे तर तूळ राशी कशी आहे तर लागवी आहे. आणि त्या तूळ राशीमध्ये आपण पाहिलं तर या जातकाला स्वभावाने कर्क राशीचा स्वभाव आहे, म्हणजे कर्क राशीबद्दलची जी सहानुभूती आहे, भावनिक आहे. दुसरी गोष्ट की एखादी विक्री करताना लागणारं जे टॉक्स आहेत, म्हणजे बोलणं आहे, व्यापार कसं करावा, तर त्याने त्यांचं फार चांगल्यापैकी मार्केटिंग झालेलं आहे आणि आता उच्च पदावरती त्या विराजमान आहेत. तर कुंडलीमध्ये जे काही यश मिळालेलं आहे, विवाह झालेला आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची अडचण नाही. मग आता काही मिळेल की शुक्र आणि मंगळाची युती आहे तर तिथे काय होईल तर चतुर्थेश मंगळ हा चतुर्थाला पाहतोय, पंचमाला पण पाहतोय, पण स्थानामध्ये बसल्यानंतर तिथे बळ जास्ती मिळालेलं आहे. तर त्या ठिकाणी अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. आता जर अष्टमेश दशमात आहे असं जर तुम्ही म्हटलं तर तरीसुद्धा काही वेळेला काही गूढ गोष्टी अष्टमातून पाहिल्या जातात. तर तशा प्रकारे पुढे काही होईल का असं पाहायला मिळतं. आता राहिला भाग काय की भाग्य किंवा तत्सम प्रगती व्हायला कधी सुरुवात झाली, तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की वयाच्या 24व्या वर्षी जातकाने यश मिळवलेलं आहे. कारण का की तिथे लग्नावरून गुरुचं भ्रमण चालू होतं आणि गोचर पाहिला आपल्याला तर त्या ठिकाणी जातकाला अतिशय चांगल्यापैकी यश मिळाले. आता बघितलं आपण तर 77च्या जवळ 74चा जन्म आहे, तर 24वं वय बघितलं आपण तर 74 आणि 4 78 आणि 20 ही झाले 98. 98 साली जातकाने जे काही स्टेप घेतली आणि त्याच्यातून त्याने बरंचसं शिक्षण परदेशामध्ये सुद्धा घेतलेलं आहे. सुरुवातीला असं वाटत होतं की कायद्याच्या क्षेत्रामध्ये जावं, पण तिथे काही जमलं नाही. पण दशमस्थान जे आहे ते सूर्य मंगळ शुक्र बुध असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी ग्रोथ कसा होईल याबद्दलचं शिक्षण आणि त्याच्याबद्दल ॲडवाईस देणं किंवा सल्लागार म्हणून ते अतिशय उत्तमरित्या कार्यामध्ये त्यांना यश आलं. म्हणून त्या ठिकाणी तिथे मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो तशा स्थितीमध्ये सुद्धा त्या आता डायरेक्टर म्हणून काम करत आहेत. अतिशय नामवंत कंपनी आहे, त्यांचं प्रोडक्ट जगभर विकलं जातं. तसं यांचा प्रवास पण भरपूर झालेला आहे. आता प्रवासाला बघितलं तर धनुराशीची धनुरास आहे, त्याचा अधिपती जो आहे तो धनस्थानामध्ये आहे, कुंभराशीत आहे. तर अशा ह्या वायुतत्वाच्या राशी आहेत. त्या बुद्धिमत्तेच्या अनुसार आपण जर बघितलं तर जातकाचं टॅलेंट हे आपल्याला जर पाहायचं असेल तर निश्चितच वायुतत्वामधला असणारे हे सगळे ग्रह जे आहेत त्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करायला हवं. त्यानंतर चंद्र हा कर्क राशीतला असल्यामुळे भावनिक लोकांच्या भावना समजून किंवा लोकांशी कसा परिचय बोलावा वाढवावा, नक्षत्र अश्लेषा जरी असलं तरीसुद्धा जे काही आंतरिक असेल तरी ते चेहऱ्यावरती तसं काही दिसत नाही. लग्नावरती चंद्राची दृष्टी आहे, लग्नावरती मंगळाची पण दृष्टी आहे. दुसरा
सूर्य जो आहे तो चतुर्थात पाहतोय, सूर्य बुध शुक्र, पण मंगळ आणि चंद्र हे मकर राशीला पाहत आहेत आणि ते लग्नावरती पाहत आहेत. इत्यादी कुठल्याही ग्रहाची दृष्टी आहे का, तर शनी हा 12व्या स्थान मीन राशीवरती पाहतोय 10व्या दृष्टीने, 12व्या स्थानात पाहतोय आणि अष्टम स्थानामध्ये पाहतोय. अष्टम स्थानामध्ये गुरु पण पाहतोय. गुरुची दृष्टी जी आहे ती षष्ठ, अष्टम आणि दशम अशा 3 स्थानावरती आहे. तर अशा रीतीने ह्या कुंडलीचा परिचय आहे. आता तुम्हाला त्यामध्ये आणखी तुम्ही काय शोधलं आहे, तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर नवमांश कुंडली पण मॅडम लावा. नवमांशी कुंडली कशी बलवान झाली आहे ते पण आपण पाहू. लावली असते. आता हा जो नवमांश आलेला आहे तो मकर राशीतून वृषभ नवमांश आला आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी श्रवण नक्षत्राचं दुसरं चरण आहे. कळलं का? लगेच नवमांश पण पाठ झाले पाहिजे तुमचे. म्हणजे लग्न मकर आहे, त्याच्यातला हा वृषभ नवमांश म्हणजे काय, तर श्रवण नक्षत्राचं दुसरं चरण. कळलं का? श्रवण नक्षत्रातलं दुसरं चरण. आणि त्या ठिकाणी आपण बघितलं तर नवमांशामध्ये इथे गुरुचंद्राची जरी युती होत असेल तरीसुद्धा त्या ठिकाणी कुंभेचा गुरु आहे आणि तो कुंभेला आलेला आहे, म्हणून तो त्या ठिकाणी वर्गोत्त म्हणून समजावा. आणि तो दशम स्थानात आलेला आहे. मंगळ जो आहे तो नवमांशामध्ये उच्च झालेला आहे, पण मंगळ हा स्वाती नक्षत्रामधलं जे दुसरं चरण आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी विराजमान आहे, पण त्याचं भाग्यस्थान आहे. राहू जो आहे तो धनुनवमांशामध्ये आहे, तर त्या ठिकाणी धनुनवमांश जो आहे तो ज्येष्ठा नक्षत्राचं प्रथम चरण. बुध जो आहे तूळ राशीला तूळ नवमांश जो आहे तो आरंभी तूळ नवमांश आलेला आहे. शुक्र जो आहे तो मेष नवमांशामध्ये आहे, म्हणजे विशाखा नक्षत्राचं पहिलं चरण. सूर्य आणि शुक्र यांची अंशात्मक युती असल्यामुळे ते मेष नवमांशामध्ये आलेले आहेत. तर ते सूक्ष्मांशामध्ये पण अतिशय चांगले आहेत आणि त्या ह्याच्यातून सूर्य शुक्राची युती ही विशाखा नक्षत्राच्या पहिल्या चरणात झालेली आहे. मिथुन नवमांश जो केतूला मिळालेला आहे तो केतू मूळचा कुठे आहे, तर तो वृषभ राशीत आहे. तर मिथुन नवमांशमध्ये रोहिणी नक्षत्राचं तिसरं चरण. आणि राहू जो आहे तो धनु नवमांशामध्ये आहे, तो ज्येष्ठाचं पहिलं चरण. तर अशा तऱ्हेने ह्या कुंडलीचं वितरण जे आहे ते नवमांशाने असं झालेलं आहे. तर त्यामध्ये कुठले नवमांश दूषित आहेत का असं आपण जर पाहिलं तर चंद्र आणि गुरु हे कुठल्या नवमांशामध्ये आलेले आहेत. तर तसंच स्वाती नक्षत्र हे अतिशय चांगलं नक्षत्र आहे. त्याच्यामध्ये मंगळ जो आलेला आहे तो एक चांगल्या सूक्ष्मांशामध्ये आहे. कुंभराशीला कुंभचा गुरु आला आहे, तो वर्गोत्तम झालेला आहे. आश्लेषा नक्षत्राचा जे तिसरं चरण आहे त्याच्यामध्ये चंद्र आहे, तो एवढा चांगला नाही आहे, पण तरीसुद्धा तो कुंभेला आलेला आहे, म्हणजे वायुतत्वामध्ये आहे. तर अशा तऱ्हेने नवमांश कुंडली जी आहे ती अशी दर्शवलेली आहे. त्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर 3 ग्रह जे आहेत ते वायुतत्वामध्ये आलेले आहेत. अधिकतम जो वृषभ नवमांश आला आहे तो सुद्धा अतिशय उत्तम आहे. म्हणजे त्या याच्यामधून आपण श्रवण नक्षत्राचं दुसरं चरण हे अतिशय उत्तम आहे, म्हणून जातकाच्या जीवनामध्ये नवमांशाच्या अनुषंगाने अतिशय चांगल्यापैकी भरारी घेतलेली आहे. आता नवमांशाची ओळख झाली. येस सर, होय. बोला. प्रत्येक ग्रह जो आहे तो आपापल्या परीने अतिशय चांगला आहे. आता त्या ठिकाणी जे काही ग्रहाचं जी काही बैठक आहे तर त्याला वृषभ नवमांश मिळाल्यामुळे ह्या ग्रहांची बैठक मंगळ भाग्यात, गुरु दशमात, चंद्र दशमात अशी निर्माण झालेली आहे. तर त्यामध्ये तिथे कुठल्या सूक्ष्मांशामध्ये ग्रह आहेत त्याचा फलादेश हा नक्की कथन करायचा असतो. तुमच्याकडे जातक आल्यानंतर कुठल्या कामासाठी आलेलं आहे तर त्या ठिकाणी जसं की बऱ्याच गोष्टी आता काही कॉन्फिडेन्शियल असतात त्या सांगू नये, पण कधीकधी माणसाच्या हातून हे जातं, संधी जाते, तर त्यावेळेला
असंच एक उदाहरण आज आलेलं आहे. व्यक्ती पुण्याचीच राहणारी आहे आणि त्या व्यक्तीला आता जे मोहोळ जिंकून आलेत त्यांच्या जागेवरती त्यांना तिथे संधी मिळणार होती, राज्यसभेला पण मिळणार होती. पण दुर्दैव असं की लग्नामध्ये राहू असल्यामुळे जातकाने निर्णय घेण्यासाठी विलंब लावला आणि पवारसाहेबांची अतिशय गेली 20 वर्ष सोबत राहून पवारसाहेबांनी सांगितलं की तुला राज्यसभेवरती जायचं आहे, तू तयारी कर. आणि कणी कापणं म्हणतात तर त्याप्रमाणे त्या माणसाच्या ह्याच्यामध्ये कणी कापायला मनुष्य आला आणि त्याने सांगितलं अरे आता ह्यावेळेला का सगळं होतो, आपण नेक्स्ट टाईम बघूया. आणि ती संधी हुकली, त्यांची टर्म पूर्ण झाली असते. पण असे कधी कधी आपले निर्णय चुकतात. त्याला कारणं काय असतात? त्यांचं कन्या लग्न आणि लग्नी राहू आहे आणि चंद्र 12व्या स्थानात सिंह राशीला आहे. आता एवढी आलेली स्वतःहून काही पैसे न देता राज्यसभेवरती जायचं आहे, पण कुठल्या तरी माणसाने तिथे येऊन त्यांचा घात केला. तर असे काही घातक ग्रह असतात, ते सुद्धा तुम्हाला परिचय त्यांचा झाला पाहिजे. आणि अगदी चांगल्या ह्याच्यातली व्यक्ती आहे, चांगली गुणी आहे, धनवान आहे, पण तरीसुद्धा राज्यसभेवरती जाऊ शकले नाहीत. आणि आता राज्यसभा काही पुढच्या ही आता होणार आहे त्याच्यामध्ये संधी मिळणार नाही. तर ह्या पत्रिकेबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मूळ पत्रिका लावा मॅडम. तर यांचे विचार काय आहेत ते आपण ऐकूया. महादशेचा विचार ऐकूया. महादशांनी काढलेल्या नाही आहेत, पण कोणाच्या हातात असेल तो सांगावं. आता तुम्ही म्हणाल की चंद्र आणि इत्यादी ग्रहांचा जो केंद्रयोग आहे तर तो केंद्रयोग चांगला का वाईट? तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला थोडंसं हे सांगतो. आता रवीच्या केंद्रात जेव्हा मी आज एक पोस्ट पाठवली तुम्हाला, त्याच्यामध्ये अष्टमी केव्हा होते, चंद्र आणि रवीचं नातं कसं कसं आकाशामध्ये असतं, ती वाचली असेल ना पोस्ट तुम्ही सगळ्यांनी? हो सर. मग त्यातला जो अनुभव आहे तो आकाश कसं पाहावं. आणि त्यावेळेला तुम्हाला नक्की नवीन कळलं असेल की चंद्राचा उदय पश्चिमेकडून पण होतो. म्हणजे पश्चिमेकडून चंद्र उगवतो त्यावेळेला शुक्ल पक्षाची सुरुवात होते आणि पूर्वेकडून जेव्हा चंद्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसांचं उगवतो त्यावेळेला कृष्ण पक्षाची सुरुवात होते. ते फार नियम लक्षात ठेवावे. हे हां, ते आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी काही लिखाण आहेत तर ती वाचावी, तुम्हाला त्याची माहिती मिळते. दुर्लक्ष करू नका. बोला आता तुम्हाला काय म्हणायचं आहे. चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे ते सांगा. सर कुंडली तर खूप चांगली आहे. कारण इथे काहीच दोष असे काही नाहीये. लग्नेशच चांगला आहे आणि सर्व ग्रह वायू तत्वातून झाले असल्यामुळे बुद्धिमत्ता, शिक्षण, संवाद चांगला. बुध वर्गोत्तम आणि गुरु वर्गोत्तम आहे. भाग्येश दशमात आहे, दशमेश दशमात आहे. गुरु इथे संशोधनासाठी चांगला आहे, कायद्यासाठी चांगला आहे. वायूला संपर्क जोडणं पण आवडतं म्हणून मार्केटिंग फील्ड चांगलं आहे. येस, आणि वायुप्रधान माणसं पण सहज मैत्री करतात. त्याच्यामुळे इथे बुद्धिमत्ता, संपर्क, त्याच्यामुळे कुंडली खूपच चांगली झाली आहे आणि येस. दशा पण चांगल्या झाल्यात. त्यामुळे कुठेही असा प्रॉब्लेम्स नाही आहेत काही. बुद्धिमत्तेसाठी तर अफाट आहे कुंडली, छान आहे. येस. गुरु शनीचा त्रिकोण योग, सगळे गुरुच्या त्रिकोणात ग्रह आहेत. हां बरोबर. केंद्रयोगामध्ये गुरु राहूची आहे, पण तरीसुद्धा तिथे राहूच्या हा मुखात रविचंद्र कृष्णाष्टमीचा जन्म आहे केंद्र योग म्हणून. येस. त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित कुंडली वाचता आली पाहिजे. कुंडलीमध्ये बळ कसं काढायचं किंवा त्या ठिकाणी खरोखर तुम्हाला दशमस्थान किती महत्त्वाचं आहे
लग्नेश जो आहे शनी तो त्या ठिकाणी मिथुन राशीत आहे, म्हणून बौद्धिक पात्रता अतिशय चांगली. त्या ह्याच्यावरती कुठलेही कुयोग नाही आहेत. थोडासा जरी मंगळ वृश्चिकेचा असता तर शनीचा षडाष्टक झाला असता, पण तसं इथे काही नाही. कुंडली पाहण्याचं थोडंसं धाडस करा, कारण आवश्यकता आहे. चांगली कुंडली वाचन करणं फार महत्त्वाचं आहे. कधी कधी आपल्याकडे असे काही प्रश्न येतात की आपण कल्पना करू शकत नाही. आपल्यासमोर असणारी माणसं फार पुढे निघून जातात आणि काही मोठी असतात ती शून्यामध्ये येतात आणि शून्यातून माणसं मोठ्या ह्याच्यात जातात. त्याला कारण सगळे ग्रह असतात आणि ग्रहांची माहिती ॲज अ ॲस्ट्रॉलॉजर म्हणून तुम्हाला असणं फार गरजेचं आहे. ग्रहांचे जे कार्य जे आहे, ग्रह काय करू शकतात, त्यांचं काय देऊ शकतात, त्या सगळ्यांचा जो भाग आहे तो तुम्हाला कळला पाहिजे. आणि स्थानगत ग्रहांची फळं ही अतिशय महत्त्वाची आहेत, म्हणून त्या ठिकाणी सर्व राशींचा अभ्यास करा. त्या राशी, आता जसं मकर राशी कष्टकरी रास आहे, नो डाऊट. त्याच्यामध्ये जातक हा कष्ट करायला तयार आहे, धाडसी आहे, अधिक तो बुद्धिमान आहे. कारण का की तो शनी त्याचा जो आहे तो मित्राच्या राशीत आहे आणि तिथे त्या ठिकाणी बुद्धी म्हणजे बुधाच्या राशीत आहे, बौद्धिक. तसंच हा जर कन्येमध्ये असता तरीसुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद मिळाला असता. म्हणून ह्या राशी तुम्हाला त्यांचं हे माहिती हवं की खरोखर त्या राशीमध्ये ग्रह असल्यानंतर पुढे जाण्याची शक्ती, क्रिया, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जातकाच्या जीवनात कशा स्वरूपाच्या होतील हे कळणं फार गरजेचं आहे. सर मला एक विचारायचं होतं. बोला. आता हा चंद्रापासून गुरु जेव्हा 8वा किंवा 6वा असतो तेव्हा त्याला शकट योग म्हणतात. हा शकट योग चांगला नसतो, अशुभ असतो. मग त्याचा बरोबर. काही ह्या कुंडलीवर परिणाम झाला नाही का? म्हणजे सगळं नाही, चांगलं आता आहे पण ह्याचा काहीतरी कुठेतरी बरोबर आहे. प्रॉब्लेम किंवा काही. आता सांगतो. आता शपथ योग हा जो भाग तुम्ही सांगितला ना मॅडम, हा योग पुराणातला आहे का? माहित नाही सर. आता हा तुमच्या शास्त्री परीक्षेला एक व्याकरणामध्ये आला असेल. हो सर. हा, शुभ शास्त्री कोणते परीक्षेतलं. योग, हा, अशुभ कोणते, त्याच्यामध्ये हा एक. ते जे योग आहेत ना ते त्यांनी स्वतःचे बनवले, हे पुराणातले नाही आहेत. म्हणजे वराह मिहिरांचे किंवा इत्यादी जे आपले ऋषी होते, कळलं का, त्यांचे नाही आहेत. हे त्यांनी स्वतःहून असे काही बनवलेले योग आहेत. म्हणजे लघु पराशरी, पराशरी, वराह मिहिर यांचे योग फार भिन्न आहेत. अच्छा, हे जुन्या ग्रंथातला नाही म्हणजे हा योग. नाही नाही नाही, हे अशी काही नावं जी आहेत ती आपल्याला गोंधळून टाकणारी जी आहेत आणि शास्त्रीय परीक्षेला त्याचा भरपूर प्रमाणामध्ये वापर केलेला आहे वेगवेगळ्या तऱ्हेच्या योगाचा. जे तुम्ही कधी वाचले नसतील, ते फक्त शिकल्यात तुम्ही. नेहमी वाचनात येणारे जे योग आहेत, जसं आपण म्हटलं सूर्यमंगळाची युती, बुध शुक्राची युती, हे दोन हा मित्र रवी आहेत. बुध आदित्य योग झालेला आहे हा, दशमामध्ये. म्हणजे मंगळ रवी पण एक चांगला योग आहे, धाडसी हो. आहे, स्थानबली आहे. तुम्हाला सांगतो मॅडम की जातकाच्या जीवनामध्ये तुम्ही पत्रिका पाहिली तर तुळेचा मंगळ जर असेल तर त्याला प्रॉपर्टीचं भरपूर प्रमाणामध्ये चांगल्यापैकी यश मिळतं. तुम्ही बघा, पत्रिका बघताना काही काही जे योग आहेत ना की मंगळ काय देऊन जाईल. एक तर तो स्वतःच्या राशीवरती पाहतोय आणि उच्च राशीवरती पाहतोय, बघा दृष्टीने. होय सर. हा, हे त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टी जी आहे तिचा लाभ निश्चित मिळणार. तसं आता ह्या व्यक्तीला अतिशय चांगल्यापैकी पॅकेज आहे, सगळं आहे. पुढे जाऊन किती विकास होईल काही सांगता येत नाही, अजूनही लहान वय आहे. पण आता जर ह्या 4 ग्रहांमध्ये एखादा ग्रह निघाला असता आणि राहू आला असता तर सगळं प्रॉब्लेम झाला असता. आता जसं तुमच्याच कॉन्स्टिट्युन्सीमध्ये एक मनुष्य उभा होता, नाव घेऊ नका, तर त्या ह्याच्यामध्ये त्याच्या कुंडलीमध्ये शनी, मंगळ आणि राहू
ते एकच होती, असा प्रॉब्लेम. त्यावेळेला तिथे त्याला झगडावंच लागेल, हॅज टू वर्क हार्ड. म्हणून ती युती त्याला अपेक्षा पूर्ण करणारी मिळाली नाही, असं आहे. हा तुमची श्रद्धाची सासू वारली ना? काय माहित नाही सर. हो हो. इकडे काय असं काय बोर्ड किंवा असं काय लावलेलं त्याचं नाही, आता मला किंवा मेसेज तसे. आला. मला हा, मेसेज आला. मग अजून तरी काही केलं नाही इकडे काय किंवा आहे. स्टेटसला वगैरे असतं कोणाच्या असं. 3 वाजता, दुपारी 3 वाजता. अच्छा अच्छा, हा म्हणजे आत्ताच जस्ट आजच हे झालं. हम्म. तर होईल मग मग हे काहीतरी. हम्म. कळलं तुम्हाला. आता हे हो. असं आहे, अशी ही कुंडली आहे. हम्म. आणखी कोणाला काही मांडायचं असेल तर मांडा, काही तुम्हाला बोलायचं असेल बोला, कळलं नसेल तरी विचारा. सर, इधर हाँ बोला। षष्टम और अष्टम दोनों दशम में बैठे हैं, तो उसका कुछ परिणाम होगा क्या? देखो ऐसा है मैडम, हम लोग खाली सोचते हैं कि अष्टम स्थान ऐसा है और षष्ठ स्थान ऐसा है, ऐसे नहीं होता है। लेकिन वो किसके साथ में बैठा है उसको बहुत इम्पोर्टेंट है। अच्छा, अभी जैसे हम वायु राशि देखेंगे, में है। हाँ नहीं, किसके साथ बैठे हैं। अभी समझो आप राजा के साथ में बैठे हैं तो, और राजा जो है जैसे बुध आदित्य योग है, मंगल के साथ में उसका योग है, युति है, तो आदमी आगे जाने की तैयारी रखता है ना। लेकिन अगर राहु और शनि आ गया तो क्या होगा, तो बहुत तकलीफ अच्छा होगी। इसीलिए शनि मंगल की अच्छा, युति और साथ में राहु, तो खत्म, बराबर। ऐसा है। तर इथे आपण नीचभंग राजयोग नाही म्हणू शकत का? हा षष्टेश बुध आणि अष्टमेश सूर्य मग दशमात आहेत, पण तो दशमेश पण दशमात आहे, म्हणून ह्यांचं म्हणजे फळ वाईट नाही मिळणार असं आपण म्हणू शकतो ना? हा, आता स्थानबली सूर्य आहे हो, आणि ज्याच्या राशीत बसलाय तो सुद्धा तिथेच आहे. हा तिथेच आहे ना. आणि शिवाय हा बुध वर्गोत्तम पण आहे ना, म्हणजे त्याचा पण त्याला फायदा मिळणारच ना. नक्की. तर त्या ठिकाणी मिथुनेचा जो स्वामी आहे बुध, हा, तो बुध आहे. होय, तो कुठे आला, दशमात आलाय, पण तो दशमात आला ना. भाग्येश म्हणून भाग्येश महत्वाचा आहे. पण आहे, तेच ना, म्हणजे भाग्येश आणि हा शुक्र एकत्र आले ना, पण ते कर्म धर्मयोग तर तो पण येस येस म्हणजे झालाच आहे ना इथे. येस येस. आणि इथे हे लग्न जे आहे ना, श्रवण 2 म्हणजे पुष्कर नवमांशात आलंय सर. आणि लग्नेश शनी हा पण आत्माकारक असून तो पण शिवाय पुष्कर नवमांशात आणि आपल्या म्हणजे काय सर्वतोभद्रप्रमाणे राजबिंदूवर आहे. आणि तुम्ही म्हणालात ना की या जातिका म्हणजे 24व्या वर्षीच यांना सक्सेस हो हो. म्हणजे मिळायला सुरुवात झाली. तर शुक्राची दशा होती सर, म्हणजे बरचसं काम यांचं त्या शुक्र शुक्राच्या पण दशेत मालव्य झालं. योगात आहे, हा हा, येस मॅडम, त्याच्यामुळे शुक्राची दशा चांगली गेली. चांगली चांगली गेली. दशम स्थान स्ट्रॉंग झालंय सर. एक तर रवीचा नीचभंग झालाय, मालव योग आहे, Yes. त्या स्थानामध्ये स्थानबली ग्रह आहेत. गुरुशी आणि शनीशी वायू तत्वामधून त्यांचा त्रिकोण योग झालेला आहे. त्यामुळे दशम स्थान बलवान आहे. शेवटी बलवान असून माणसाला सगळेच ग्रह वायू तत्वात आले ना, ती पण एक खूप जमेची बाजू झाली ना. कसं असतं मॅडम की मनुष्याचं जेव्हा करिअर करण्याचं वय असतं त्यावेळेला दशमातले ग्रह निश्चितच कार्यकारी होतात, ते आवश्यक आहे. कधी कधी माणसं 50वं वय होतं तरी सुद्धा काम करत नाही. त्याला कारण काय आहे की दशमाचा संपर्क येत नाही. दशमामध्ये राहूसारखा ग्रह असेल तरी चालेल, तो उलाढाल करून काही ना काहीतरी करेल. येस. कधी कधी दृष्टीने पण काम होतं, पण कधी कधी काही लोक नशिबान असतात की ते म्हणतात की तू काम कर मी खातो, असा प्रॉब्लेम आहे. हा, असे बरेच लोकांचे प्रश्न आहे. पण स्वतः कर्तबगार होणं, एक स्त्री ह्या नात्याने येस. कर्तबगार होणं आनंदाची गोष्ट आहे, प्राऊड आहे. ठीक आहे. म्हणजे दशम स्थान कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला समस्या आल्या माणसाला, तर राहूसारखा ग्रह जरी असेल तरी उलाढाल करून तो जगणार म्हणजे जगणार.
त्याला परवा नाही. हम्म. म्हणून दशम स्थानामध्ये ग्रह असावे मूलच्या पत्रिकेत आणि मग ते इकडे तिकडे नवमाशामध्ये बदल येतो, पण दशमातलेच ग्रह फिरतात. मग दशमातलं ग्रह हे जातकाच्या आपलं जीवन जगण्यासाठी उपयोगात येतात. दशमातले ग्रह असतील तर मनुष्य शेवटच्या क्षणापर्यंत काम करत असतो, पण त्याच्यावरती कुयोग झाल्यानंतर काम थांबतं. हे पण लक्षात घ्या तेवढं. होय होय. कुयोग म्हणजे कधी कधी शनीच्या दृष्टीने होतो, कधी शनियुक्त होतो. असे काही ठराविक ग्रह जे आहेत ते जातकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करतात. इथे तर म्हणजे शुभग्रहाची दृष्टी आली आहे ना गुरुची. हां, त्यामुळे चांगलंच आहे. शिवाय तो गुरु वर्गोत्तमी आहे. का नाही कुंडली? तर तर त्यांची प्रॉपर्टी भरपूर झाली असेल ना. हो, प्रॉपर्टी आहे ना. मंगळ तर पण मकर नवमाशात आहे. येस, प्रॉपर्टी आहे. म्हणजे औरंगाबादचा जन्म आहे मॅडम आणि अतिशय उत्तम कुटुंबात जन्म आहे. मुंबईमध्ये नंतर स्थलांतर झालं, तिथे सुद्धा अतिशय चांगल्यापैकी घर आहे आणि ऐशो आरामी आहे, म्हणजे लॅविश आहे. फार चांगल्यापैकी इस्टेट तर एक प्रॉपर्टी वगैरे आहे. प्रश्न, हां, बोला बोला. यांचा जो जन्म आहे ना तेव्हा म्हणजे चंद्राला 7.5 होती आणि लग्नेश षष्ठात, तर जन्मता थोडं आजारपण वगैरे असं काही म्हणू शकतो आपण? नाही, आता म्हणजे जन्मता 7.5चा जन्म आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, कळलं मला मॅडम. हो आता हो कधी कधी जर प्रकृती चांगली असेल, पूर्वकर्म चांगलं असेल, तर त्या ठिकाणी आजारपणामध्ये जन्म होतो असा काही हे नाही आहे, म्हणजे संकेत नाही आहे. पण 7.5चा जो काही फळ आहे 7.5चं, हे आपल्या प्रिव्हियस कर्मावरती अवलंबून आहे. असं तर आपण जर बघितलं मॅडम, तर शनी चंद्राची युती असेल तर 7.5ला जन्म आहे. समजा चंद्राच्या पुढे जरी शनी असेल जन्मता, तरी सुद्धा 7.5ला जन्म आहे, नाही का? प्रत्येकालाच लागेल असं म्हणता येत नाही. हां, प्रत्येकाला लागेल, म्हणजे तो त्या ठिकाणी नियम जो आहे युतीतला किंवा एक राशांतर योगातला तो आपण पाहू शकतो. पण तिथे तो जन्माला आलेल्या त्या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिकच असेल असं नाही. हं. पूर्वकर्मानुसार जर समजा त्याने काही चांगलं केलं असेल तर त्या 7.5चा इफेक्ट होणार नाही. कधी कधी काही लोकांना 7.5 नंतर प्रॉब्लेम येतो आणि हे सगळं काय आहे की आपलं पूर्वकर्म असतं, त्याच्यावरती आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो भोगायला. तुमचं म्हणणं बरोबर आहे की जन्म 7.5ला आणि आहे. इथे बघताना लग्नेश जर बलवान असेल तर होणार नाही ना त्रास. ना, आणि मुळात लग्नेश शनी आहे जो 7.5 करणारा तो गुरुदृष्ट आहे. आणि त्याला स्थान पण म्हणजे राशी पण त्याला मित्र राशी आहे. बट मॅडम आता उद्या झाल्या शास्त्री परीक्षा दिल्यापासून. नाही सर, तुमचं ऐकून आणखी कोणाला काय सुचत आहे? 7.5चा मुद्दा सांगितला, फार बरं केलं. म्हणजे लोकांना साधारणतः अंदाज आला. असं काहीतरी तुम्हाला कळेल ते सांगत जा, काय हरकत आहे. आपलं ट्रेनिंग तर क्लास मी आहे. बोलू हां, बोला ना. सर. आता शनी मीन राशीत आहे, तर तो हो, जेव्हा आता मेषेमध्ये प्रवेश करेल ओके. त्यावेळी त्याची डायरेक्ट दृष्टी या चारी ग्रहांवर दशमातल्या हो असणार आहे. हो हो, त्यावेळी त्यांना जरा प्रॉब्लेम येऊ शकेल. येस, नक्की बरोबर. गोचरीचा इफेक्ट हा होणारच. आणि शनीसारखा ग्रह जे आहे ना, तर तो प्रिव्हियस कर्माचा फलादेश देणारा ग्रह आहे. तर प्रिव्हियस कर्माच्या ह्याच्यामध्ये त्याचा शत्रू कोण आहे? पहिला तो मंगळ आहे. आता आपण तो नियम लावूया मॅडम, तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे. 13 अंशाचा मंगळ आहे, बरोबर आहे. हो. म्हणजे अश्विनी नक्षत्रामध्ये जेव्हा शनी चतुर्थ चरणामध्ये येईल हम्म, त्यावेळेला मंगळाला इफेक्टेड होणार 100%. बरोबर. त्यानंतर भरणी नक्षत्रामध्ये 20 अंशाला शनी महाराज येतील, त्यावेळेला सूर्याला सूर्याला 21 अंशाला बुधाला आणि 2 अंशावरती त्या ठिकाणी बुधाला आणि शुक्राला 21. म्हणजे 21 20, 21, 13, 2 ह्या अंशावरती जेव्हा ट्रान्झिस्ट मोमेंट असेल तर त्यावेळेला जातकाला पहिला इफेक्ट जो मिळेल तो प्रिव्हियस कर्माचा पहिला बुधाला. तर शनी स्लो मोमेंट प्लॅनेट आहे, त्याच्यामुळे नंतर जो पकडला जाईल तो मंगळ आणि त्याच्यामध्ये तिथे
काही ना काहीतरी त्रास होणार हे निश्चित आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. कारण मंगळाच्या राशीत बसून त्याच्यावरती कुयोग करणं, समसप्तक हा योग कुयोगच आहे, तो हो. चांगला नाही. तर तिथे प्रतिस्पर्धी निर्माण होणं, कदाचित अप्स अँड डाऊन येणं, कार्यामध्ये कमतरता निर्माण होणं, कदाचित नोकरीत जाणं, आपलं स्वतःचं न्यू एस्टॅब्लिशमेंट तयार करणं. आणि शनी जेव्हा चतुर्थातून मंगळाच्या समोरून जातो त्यावेळेला त्या ठिकाणी जीवनामध्ये अदलाबदल होते, अकस्मात घडामोडी होतात. अशा तऱ्हेचा हा शनी मेष राशीतून जाताना जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच हलचल करेल. हा तुमचं म्हणणं परफेक्ट आहे. हे कलाटणी मिळू शकते काहीतरी हो हो, चांगली कलाटणी नाही, कलाटणी नक्की. वाईट. हां, सामोरं जावं लागेल. इन हा. शॉर्ट, शी हॅज टू फाईट लॉट. बरोबर. असं आहे. सर एक सांगू. हा बोला. आणि त्यावेळेला त्यांना मंगळाची महादशा सुरू झालेली असेल, हां, मग त्याचा काय परिणाम मिळेल? शनी समोर आलेला आणि म्हणजे समसप्तक योग होईल ना. असं आहे मॅडम की हा. मंगळाची दशा आहे किंवा राहूची दशा येईल कालांतराने, ते सुद्धा इफेक्टेडच जाणार. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा मंगळाच्या मध्ये मंगळाची दशा जी आहे हो ती हो असेल, बरोबर आहे की नाही? हो तर त्या हो. दरम्यान तिथे गोचर कसं असणार, त्यावेळेला आकाशामध्ये वर्तमान गोचर कसं असेल तसा इफेक्ट जातकाला निश्चित होते. आता त्या दिवशी मी तुम्हाला पोस्ट पाठवली होती, होय होय. त्या पोस्टमध्ये मॅडम आपण एक 2-2 तासाचं पण पोझिशन सांगू शकतो होय होय इन 2 अवर्स, कळलं का? होय. म्हणजे ती मोमेंट जी आहे, आता 79 लाख पोझिशन होतात त्यामध्ये, 79. हो. तर त्या पण तुम्हाला इफेक्टेड होतात, नाही होणार असं नाही. महादशेचा जो काही भाग आहे, हा. तपस्वी मॅडम तुमचं काय मत आहे? तुम्ही कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. हो सर, त्या दशा तुम्ही पाठवल्या तर तेवढ्या काढल्या. पुढचं आता हे नाही मिळालेलं ना, टाकलं नाही तुम्ही अजून. म्हणजे परत महादशेत अंतर्दशा, विदशा कसे येतात त्याचं कोष्टक नाही ना अजून टाकलं तुम्ही. तर त्याचं कोष्टक आता कसं आहे, आपल्याकडे फॉर्म्युला जो आहे मॅडम, हा. तो तिथे आपल्या याच्यामध्ये कळतो. आता मॅथमॅटिक्सचा जो गणिताचा भाग जो आहे ना, फार हा. लांब लचक आहे. हो तेच ना. पण तुम्ही ते पाठवता म्हणलं होतात ना की हा, सगळं नाही पाठवतो पाठवत. त्या दिवशी सगळं. 2-3च फक्त तुम्ही दाखवलेत ना तेवढे. ते एक्झाम्पल हा. दाखवलं, कारण लिहायला फार हा. वेळ लागतो त्याला. हो हो. नाही होऊ दे, ते आल्यानंतर. त्यामुळे ते थोडंसं अजून जमलिंग होतंय. कालचं म्हणजे सगळं कशा कशा पाठवलेलं ते वाचलं. कशावरती जमलिंग होतं मॅडम? नाही म्हणजे आता पहिल्या तुम्ही ज्या दशा सांगितल्यात ना, म्हणजे कशा अंश मिनिट म्हणजे कला विकला कशा काढायच्या त्या तुम्ही दाखवल्या होत्या. तर हां त्यामुळे प्रत्येक ह्याच्यात त्या काढून झाल्या. पण हां, त्यातल्या परत जी अंतर्दशा येणार आहे, विदशा येणार आहे, ते अजून ते डोक्यात नाही येते. म्हणजे महत्वाचे पैलू असं हा तुम्हाला म्हणायचं आहे, हा हा. मग असंच ते म्हणायचं? हा हा. म्हणजे रवी रवी महादशा कशी ते गणित तुम्ही सांगितलं त्याच्याप्रमाणे ती काढली, किंवा शुक्राची किती येईल ते निघालं, ते झालं. पण त्याच्या मधला जो परत परत भाग आहे ना, तो अजून नाही हे येते. म्हणजे ते कोष्टक समोर नसल्यामुळे कळत नाहीये काही. ते आर्क सेकंड बद्दल तुम्ही म्हणत असाल. हो हो. आर्क सेकंद. हा तेच. आर्क सेकंडचं डिव्हिजन जे आहे, तर हा. मॅडम टोटल डिव्हिजन करायला भरपूर कालावधी लागतो. 27,49,243. हो 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 कळलं काय? हो 27 लाख संख्या आहे त्याची. आणि त्याच्यानंतर ते चाप सेकंद हे काढायला लागतं. हो आणि 120 वर्षामध्ये त्याचा भाग 48,000 आर्क सेकंड आहे. हो 48,000 आर्क सेकंड करायला तुम्हाला तेवढी एका वर्षाचा याच्यामध्ये येतो. तर तो आर्क सेकंडमध्ये जी 1 सेकंडला कितीतरी, म्हणजे एका सेकंदामध्ये होणारी घटना जी आहे, हो तर ती कशी काढायची हो असं आहे. आता 400 आर्क सेकंड भागिले 60 बरोबर 6 मिनटं असं आहे ते गणित.
नाही, आज कुंडली पाठवली ती सगळी पाहिली, म्हणजे ती आली लक्षात. मी जी ओके. पाठवली ना, हा, हा. ती कुंडली सगळी मांडून व्यवस्थित ते लक्षात आली. म्हणजे कसप टोटल सांगतो कुंडली, तुम्हाला भाव कुठे गेले. 27,49,243 बिंदू आहेत ते हो +6 जे आपण फॉरवर्डेड म्हणतो ते. तर 27,08,000 म्हणजे प्रत्येक क्षणाला किती किंमत आहे. हो त्याच्यामध्ये मॅडम कसं आहे की आता दुसरी मोमेंट मी पुढच्याला हे करीन तुम्हाला, हो पण त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की काही काही जे मोमेंट आहे ना, म्हणजे ट्रान्झिस्टची, ती हो इट इज इन 10 मिनिट्स, 10 मिनिटामध्ये घटना काय होऊ शकेल हे आपण काढू शकतो. हो तशी सोय आहे, पण आता काय आहे. आपल्याला हो, पण ते अजून आम्हाला डीप मध्ये जायला पाहिजे ना, ते अजून हे नाही होते. कालचं आता अगदी डोक्यात व्यवस्थित बसलं. कुंडली कशी मांडायची, भावचलित कशी झाली, मग कसप कशी झाली, मागे कसा गेला, पुढे कसा गेला. ते आता ते तुम्हाला तर ते टेक्निकल तर अनालिसिस कळलेलं आहे. हो, ते काढलं मी सगळं, म्हणजे व्यवस्थित, म्हणजे पूर्ण व्यवस्थित मांडून पाहिली, ते आलं लक्षात. हां हां. हा. आता याच्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला? नाही, ही तर कुंडलीच हेच आहे, म्हणजे सगळं लग्न बलवान आहे, दशम स्थान बलवान आहे, षष्ठ स्थानात शनी आहे, कारक स्थान पण शनीचं आहे. त्यामुळे तसं फक्त काय, चंद्र एक पापांशात आहे आणि मला वाटतं गुरु एक भयांशात आहे. दोनच सूक्ष्मांश फक्त त्याचे थोडेसे अशुभ वाटतात, पण त्याची दृष्टी पण आहे तिन्ही स्थानात. ते मुळात सगळे ग्रह आलेले आहेत ते म्हणजे वायुतत्वात आहेत, आणि मुळात राहू आणि केतू एकटे आहेत. हा हा हा, कसा मुद्दा सांगितला त्याच्याबरोबर तुम्ही. कुठलाही ग्रह नाही. बरोबर. तो महत्वाचा आहे, म्हणजे कुठेही राहू केतू कोणत्याही ग्रहाला अशुभत्व देत नाहीयेत. त्यामुळे Correct. त्यांचे ते जे काय परिणाम आहेत ते देणारच आहेत ना. येस. लाभस्थानात हे वृश्चिकेचा राहू आहे, म्हणजे तोही वाईट नाहीच आहे ना. एकटा असल्यामुळे तो त्याची फळं देणारच आहे. बरोबर. कसं आहे, खगोलशास्त्राच्या माध्यमातून आपण जर पाहिलं ना मॅडम, हो, खगोलशिवाय तुम्ही गणित येणार नाही. नंबर 1. नाही नाही. हो जी गणितं खगोलमध्ये आहेत ना, तीच गणितं हो तुम्हाला पृथ्वीवरती ज्या काही हे असतात त्याचं होणार. दुसरं मी तुम्हाला एक LSRD पाठवलं होतं, माहिती आहे तुम्हाला, रुलिंग प्लॅनेट. हो हो हो, ते पण पाहिलं मी. हां. ते पाहिलं. हो, मग ते LSRDचं पण रुलिंग वाचलं. प्लॅनेट, येस, मग हो ती कॅल्क्युलेशन्स कशी आहेत, हो नाही का. हो मग हो, त्या त्या LSRDचं पाहिलं. हां, मग त्या गणितामध्ये सुद्धा तुम्हाला रुलिंग प्लॅनेटमध्ये कसं मंगळ होईल का चित्राचा, मग रवी हो सीमेचा आहे, मग हो त्याच्यामध्ये रुलिंग प्लॅनेट कोण आहे, सब लॉर्ड कोण आहे, हे सगळं करावं लागतं. हो उपनक्षत्र तो एक भाग आहे. हो. बरं, याबद्दल बोला जरा, तू काय आणखी सांगायचं असेल. तर दशमांश कुंडली आपण बघणार होतो ना आपण. हो, आहे मॅडम. लावता का दशमांश कुंडली? कुंभ तर दशमांश आहे मला दशमास वाटतं. कुंडलीमध्ये 6 वायू तत्वाचे ग्रह आहेत. लावली हो, नाही. हां बघा, लावलं एकदम कुलकर्णी. आता हुशार झाले आहे सगळे. सर सगळे बोलतात, मग शांत बसले मी. बरं बरं, ठीक आहे. थँक्यू मॅडम. बोला आणखी. काय विचार नाही मॅडम कोण? या कुंडलीमध्ये शनी बलवानच आहे, पण मंगळासोबत आलाय.
आणि हा लग्न कुंडलीमध्ये पण लग्नेश षष्ठात गेलाय, जरी लग्नेश षष्ठात मित्र राशीला आहे नोकरी करणं वगैरे, पण तरी थोडासा वर्कलोड स्ट्रगल ह्या गोष्टी असतात. आणि ह्याही पत्रिकेत तो शनी मंगळ म्हणजे काम सातत्याने काम करत राहणं, स्ट्रेस राहणं हे पॉइंट असतील आहे सर. आणि सांगतो इथे तुम्हाला. शुक्र चांगला झालाय, इथे तिथे पण म्हणजे तुळेचा होता आणि इथे पण सुखात आलाय स्वराशीचा, तर म्हणजे सुखासाठी ऐश्वर्यासाठी चांगलीच आहे पत्रिका. आता कसं आहे मॅडम सांगतो तुम्हाला. आपण विचार करू याच्यावरती. फार चांगलं हे केलं तुम्ही. तर बघा, कुंभ लग्न आलेलं आहे दशांश कुंडलीचं. नवमांश कुंडलीमध्ये लग्न होतं ऋषभ, बरोबर आहे. होय सर. हं. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ऋषभेला स्थिर राज पहिला सिंह येते, मग त्याच्यानंतर स्थिर राज जी आहे ती वृश्चिक येते, आणि त्याच्यानंतर कुंभ येते. म्हणजे 2, 5, 8, 11, बरोबर आहे. हो 2, 5, 8, 11मध्ये आपण जर विचार केला तर दशांश कुंडलीमध्ये लग्नी शनी मंगळाची युती ही निश्चित आहे. पण तो दशमेश लग्नात आलेला आहे, म्हणजे कुंभ दशांशामध्ये आलेला आहे, आणि तो शनियुक्त आहे. तर हो सतत मनुष्य कामामध्ये गुंतून राहणं, जबाबदारीमध्ये वाढ असणं, सतत तळमळ असणं, कामाचा जो काही त्यांना टार्गेट असतो तो करावाच लागणार, हो, भरपूर कामाचा जबाबदाऱ्या व्याप येणं. असा सातत्याने कामाचा व्याप राहतो. येस येस, म्हणजे तिथे मंगळ आणि शनीची युती असल्यामुळे जातक हा सतत कामात गुंतून राहील. आता असे बरेचसे लोक आपल्याला दिसतील की सतत काम करणारे असतात. त्याला कारण काय बरोबर आहे. असतं की त्यांना विराम नसतो. हो मग तिथे कुंभरास ही सुद्धा जी आहे ही कार्यकारी रास आहे त्यामध्ये, आणि मंगळ आणि शनी हे दोनही प्रामुख्याने ग्रह जे आहेत ना मॅडम, तर ते हं, दशमाला उत्तेजित करणारे ग्रह आहेत. दशम स्थानाला, बरोबर म्हणजे बरोबर. दशम स्थानातला मंगळ सुद्धा पॉवरफुल असतो आणि शनी सुद्धा पॉवरफुल असतो. त्याच्याकडे कामाचं जे काही ध्यास असतो, कामात वर्किंग, त्याला वर्किंग प्लॅनेट म्हणतो आपण, तर तो हा करावाच लागेल. पत्रिका जर आली आणि आपण म्हटलं की मला काम नाही, अशी व्यक्ती तुम्हाला दशमात असणारे ग्रह असतील तर तुम्हाला मिळणारच नाही की ज्याला काम नसेल. बरोबर बरोबर आहे सर, हा माझा पण अनुभव आहे असंख्य कुंडल्यांमधला, येस. की दशम स्थान लोडेड असेल तर करिअर माइंडेड आणि वर्क करणारीच लोक असतात. हां, तर त्यांना कामच भरपूर असतं, त्याच्यामुळे त्यांना दुसरी कामं बघायची गरजच नसते. त्यांचं एवढं काम असतं की विचार नका. आणि त्याच्या उलट परिस्थिती, मला एक ऑब्झर्वेशन आहे सर, की त्याच्या उलट जर चतुर्थात ग्रह असतील तर हां, त्याच्या उलट परिस्थिती असते, की त्यांना सगळं मिळतं रेडीमेड आणि डिपेंडंट असतात. खरं आहे. तिथे वर्किंग ज्याला आपण म्हणतो, की एखादी व्यक्ती बघा मॅडम, की लग्नस्थान बलवान आहे, दशमस्थान बलवान आहे, तर मनुष्य सतत कामात गुंतलेली असते. हो आणि त्यावेळेला जर समजा कुयोग झाला असेल तर कुयोग झाला म्हणजे तिथे आपल्याला प्रगतीमध्ये अडथळा निश्चित आहे. हो आता हो इथे आपण मूळ कुंडलीत पाहिलं तर तिथे कुयोग कुठेही दिसत नाही. जरी ते 4 ग्रह एकमेकाचे शत्रू असेल तरी सुद्धा मनुष्य राबतो, काम करतो, कामाचं बरोबर ध्येय आहे त्याचं. आणि पुढे पुढे कसं जाईल तर त्या ठिकाणी पहिला भाग मंगळाची दृष्टी लग्नावर आहे, म्हणजे एनर्जी प्रोव्हायडर आहे तो. आणि बरोबर आहे. मंगळाकडे जी शक्ती जी आहे ना, ती श्रमिक शक्ती आहे. मंगळ शनी यांच्याकडे श्रमिक झालं. शक्ती आहे. बरोबर. बोला. दोन गोष्टी इथे झालंय ना, की जसं योगकारक शुक्र तिथे तो राजयोगात आलाय आणि भाग्येश पण तिथे बसलाय. हो. त्यामुळे आणि रवी मंगळासारखे ग्रह जे स्वस्त बसून देणारे ग्रह आहेत ते तिथे नाही आले आहेत. नाही, येस येस, ते स्वस्त बसू तर एक देणारच नाही. तर दशमांश कुंडलीमध्ये पंचमामध्ये मिथुन राशीत गुरु आणि केतू आहे. तर हां, त्याचं कसं फलित हे करायचं, बघा की परत गुरु सांगतो, केतू हे या एकत्र. षोडश वर्गातल्या ज्या कुंडल्या आहेत मॅडम, किंवा षड वर्गातल्या मूळ कुंडलीतली युती त्याच्यामध्ये जर उतरली तर समजायचं होतं की तो अंशात्मक योग आहे. मग ती नवमांश बघा, त्रिशांश बघा, रेष्कांड बघा, तर ती अंशात्मक योग असतील तर ते तिथे येतील. आता जसं रेष्कांडबद्दल आपण बोललो, समजा तूळ रेष्कांड काढला आपण, तर तुळेला पहिला रेष्कांड कुठला आहे तर मिथून, दुसरा तूळ, तिसरा कुंभ, कळलं का. आणि त्याच्यातली जर
जोडी त्या वायुतत्वामध्ये आली तर समजायचं अंशात्मक युती आहे. 10 अंशाचा एक रेषकांड निघतो, कळलं? म्हणून तिथे जर युतीमध्ये आता जसं शनी मंगळाची युती मूळ पत्रिकेत नाही आहे, मूळ पत्रिकेत सूर्य मंगळाची युती आहे. याचा अर्थ दशांश कुंडलीमध्ये अंशात्मक योग करत नाहीत. सूर्य कुठे गेला बघा, मेषेत आला ना. हो, तृतीयात आहे. हा, आणि मंगळ नवमाशामध्ये मकरेला होता, तो कुंभेला आला. आता 3 अंश 20 कला आणि 3 अंश याच्यामध्ये फरक आहे ना. दशांश कुंडली 3 अंशाची बनते, हो सर. दशमांश कुंडली 3 अंशाची बनते आणि नवमांश 3 अंश 20 कलेची बनते. एवढं गणित तर पाठांतर पाहिजे तुम्हाला, ते होणार नाही. पण ह्या गुरु आणि केतूचं काही निगेटिव्ह हे नाही, गुरु सोबत नाही केतू नाही, परत सांगतो तुम्हाला नाही मॅडम ना? की हे भिन्न प्रांतातून आलेले आहेत. पण ते जर पंचमात आले तर केतू पंचमाला इफेक्ट करेल, नो डाऊट. पण तो युतीतला नाही आहे. गुरुचं फळ देणार, केतूचं देणार. आता पंचम स्थान जर समजा आपण विचार केला तर दशमाचं पंचम स्थान, दशांश कुंडलीचं पंचम स्थान आहे ते. म्हणजे आपल्याला व्यावसायिक प्रपंच जो असतो किंवा व्यावसायिक मित्र वेगळे असतात बघा, आणि आपले स्वतःचे मित्र वेगळे असतात, कळलं? हो जर सर. दशमांश कुंडलीमध्ये अशी जर युती असेल तर अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये व्यावसायिक मित्रांपासून जातकाला धोका होण्याची शक्यता त्याच्यामध्ये दर्शवली जाते. पॉईंट टू बी हा, नोटेड. हो, हेच कळलं? मला सर जाणून घ्यायचं होतं, याचा काय असेल परिणाम. थँक्यू हा, सर. म्हणजे फलादेश देताना तुम्हाला व्यावसायिक मित्र भिन्न असतात, व्यावसायिक पार्टनर भिन्न असतात. व्यवसायामध्ये एकत्र येणारं दशम स्थान आहे. आता आपण जर म्हटलं की व्यवसायातला जो व्यापारी आहे तो दशम स्थानाशी संबंधित आहे आणि सप्तम स्थानाशी संबंधित आहे, कारण आपल्या समोर जी व्यक्ती आपला कस्टमर आहे, कळलं का? आणि तो सूर्य मेषेला आहे. तर दशमांश कुंडली वाचतेवेळी तुम्हाला हा संदर्भ घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर संदर्भ म्हणजे फार इथे महत्वाचा आहे. हां, बोला मॅडम. सर म्हणजे इथे एकादश स्थानाचा स्वामी गुरु आहे म्हणून तो, आणि दशमांश असल्यामुळे व्यावसायिक मित्र असा विचार करतोय का आपण? नाही, पंचम स्थान हे जे आपलं फ्रेंड्स हाऊस आहे ना, हम्म. कॉमन कुंडलीतलं, म्हणजे मूळ कुंडलीतलं. पत्रिकेतलं. हा. पण ही दशमांश कुंडली जी आहे ती आपली व्यावसायिक मित्र नसतात का? हो, बरोबर. व्यावसायिक भागीदार नसतात का? हो, असतात. बघा, लाईफ पार्टनर आणि व्यावसायिक पार्टनरमध्ये फरक आहे. हो. असं आहे, लाईफ पार्टनर इज डिफरंट, व्यावसायिक पार्टनर इज डिफरंट. म्हणजे आपण काय करतो, भागीदार म्हणून सप्तम स्थान सगळ्याकडे वापरतो, नॉट ॲडवायझेबल. पण मग लग्न कुंडलीमध्ये व्यावसायिक पार्टनर कुठून बघणार आपण? तुम्हाला दशमांश कुंडली काढणं गरजेचं आहे, सोय आपल्याकडे आहे ना. आपल्या पूर्वजांनी जेव्हा बनवलं हे शास्त्र त्यावेळेला त्याचा विचार करून त्यांनी 3 अंशाची कुंडली बनवली ना मॅडम. बरोबर. हां, असं आहे. आता ते त्यांचे विचार आहेत, ते काय माझं नाही आहे, हे त्यांचे बरोबर आहे. विचार म्हणजे आहेत. दशमांश पत्रिकेचं सप्तम स्थान बघायला पाहिजे. नक्की, येस, हो, व्यावसायिक आहे ना शेवटी. बरोबर. असं आहे. आता सांगा मॅडम, आपलं कर्म जे आहे हे दशम स्थानावरून आपण पाहतो, कुठलं तर दशमांश कुंडलीतलं, बरोबर आहे. बरोबर. तिथे आलेला जो वृश्चिक राशीचा भाग आहे तो तुळेतला आहे. हो. बरं, त्याचं नाव फक्त वृश्चिक आहे, त्याला काही सूक्ष्मांश वगैरे नाही आहे, बरोबर. तो वृश्चिक आहे. आता वृश्चिक म्हणजे काय, तर कर्मस्थानातला जो भाग आहे मंगळाचा तो, म्हणजे वृश्चिक बिलॉंग टू विच प्लॅनेट, मार्स. कळलं का? म्हणजे दशमांश कुंडली वाचते वेळी तुम्हाला हा संदर्भ घेणं आवश्यकच आहे. बरोबर. कारण दशमाधिपती मंगळ हा शनियुक्त आहे, म्हणजे त्याला सतत गांभीर्यामध्ये राहील, तो चढाओढ करत राहील, कॉम्पिटिशनमध्ये राहील, टेन्शन श्रमिक राहील. असेल. हां, स्ट्रेस राहील, येस. प्रेशर राहील.
आता बघा, तुम्हाला सांगतो, तुम्ही जरी एअरलाईन्सने गेलात, वृषभ आणि तुळेमध्ये एअर हॉस्टेसचं काम असतं, बरोबर आहे. हम्म, हम्म, हम्म. पण ते विमानातून प्रवास करणं आणि एवढ्या पॅसेंजरची देखभाल करणं सतत धावपळ असतं. आणि ज्या वेळेला बिफोर लँडिंग 1 आवर और 30 मिनिट्स ते लोक कामातून मुक्त होतात, कारण तेव्हा जाऊन ते सीटवरती पकतात. पण अगोदर सुरुवातीला पॅसेंजर चढवणं, त्यांना बसवणं, त्यांची विचारपूस करणं, त्यांना जे लागेल ते देणं, हे श्रमिक काम नाही आहे का? बरोबर असं आहे. बरोबर. जरी ते विमानात फिरत असले तरी सुद्धा पायलटची आपण एक कुंडली मांडली होती, त्यात तुम्ही नव्हतात. हो पायलट हो हा होते. नेहमी अलर्ट आहे. हो सर, होते ना मी. खूप मग त्याला छान पॉइंट मिळाले मला तेव्हा. झोपून चालणार नाही, पडून जाईल विमान, बरोबर. जरी ऑटो पायलट असलं तरी. हो हो हो. त्यांनी केवढं शिक्षण घेतलं असेल, किती बुद्धिमत्ता वापरली. पायलट होणं साधं काम नाही आहे. आणि ते पण तुम्हाला जर समजा एअरबस चालवायची असेल तर अतिशय डिफिकल्ट आहे. बरोबर. छोटी विमानाचे पायलट वेगळे आहेत, मोठ्या विमानांचे पायलट वेगळे आहेत. पहिला बोईंग असायचं, आता बोईंग हम्म, कमी झाली, आता एअरबस जास्ती आले. बरोबर. त्याला जम्बो असायचे. असं आहे. प्रत्येक सिच्युएशनचा त्या त्या वेळेला वापर करता आला पाहिजे. बरोबर. जम्बोमध्ये तर फर्स्ट फ्लोअर पण होता माहिती तुम्हाला मॅडम, अच्छा. आणि आतमधून जिना होता वर जायला, बरं. जसं आयमट्रॅकमध्ये हा असतो हा. तसा. आयमट्रॅकच्या सगळ्या गाड्या डबल डेकर आहेत, तसं विमान डबल डेकर बनवलं त्यांनी बोईंगने. फ्युचर डेव्हलपमेंट आहे ती. मला वाटतं तर एअरबसमध्ये पण डबल डेकर आहे. अच्छा. म्हणून ते डेक म्हणतो ना आपण, शिपमध्ये तर 12 काय 20 डेक आहेत. 20 मधल्या शिप आहेत, 20 डेक. डिपेंड. आता एक पत्रिका आलेली आहे माझ्याकडे शिपमनची, बोला. आज काय सगळे शांत आहेत, काय बोलत नाहीत, काय विचार करतायत. खूप छान सांगितलंय सर तुम्ही. थँक्यू आणि मॅडम. दशमांश कुंडल्या वापरायच्या कसं आहे, ही जी डिफिकल्ट गोष्ट असते हो, ती पण छान प्रकारे तुम्ही आणखी क्लिअर केली सर. थँक्यू. बघा ना, आता एखादी व्यक्ती आपल्याकडे विचारला आली की मी भागीदारी व्यवसाय करू का, आणि हो. सप्तमेश हा सिंहराशीचा उच्चीचा आहे. हम्म. मग त्यावेळेला सोबत असणारी व्यक्ती कशी असेल, हाय क्वालिटीची असेल. पण Yes. तोच बरोबर. जर वृश्चिकेमध्ये असेल तर बाबा गडबड होणार आहे, काहीतरी लफडं होणार. म्हणजे तो तुला ओळखू शकणार नाही किंवा तू त्याला ओळखू शकणार नाही. हो हो. भानगड होणार. जजमेंट घेता येणार नाही त्या व्यक्तिमत्वाचं. येस. वृश्चिक राशीतलं गुण हे तुम्हाला त्रिशांशामध्ये पण लागू होईल, बरोबर. ज्येष्ठांमध्ये पण लागू होईल, नवमांशामध्ये पण लागू होईल, हो हो. दशमांशमध्ये पण लागू होईल. म्हणून शेवटी दुपारी 12 वाजून 10 मिनिटं झाली काय आणि 14 झाली काय, तर रात्रीचे पण 12 वाजून 14 मिनिटं होती. तिथे बरोबर. राशी 12 आहेत. त्या राशींचं सगळ्याकडे विभाजन झालेलं आहे, नवमांशामध्ये पण, षष्ठांशामध्ये पण, अक्षवेधांशामध्ये पण, त्रिशांशामध्ये पण, सगळ्याकडे, एव्हरीवेअर. बरोबर. असं आहे. खवेदांश सगळ्यात चांगली पत्रिका असते मॅडम. 40 कलेची कुंडली आहे, त्याच्यावरती तुम्हाला गांभीर्याने ती पत्रिका तपासली पाहिजे. ट्रान्झिस्टमध्ये खवेदांश. ओके. गोचर लावण्यासाठी. हां, काय म्हणता? गोचर बघताना का? हा, गोचर बघताना म्हणजे कुंडलीतलं बलाबल कसं आहे हे हम्म. तुम्हाला प्राथमिक कुंडलीतलं पण सापडेल, आणि गोचरमध्ये पण कशी परिस्थिती असेल हे पण तुम्हाला आढळेल ओके. प्रत्येक वेळा. म्हणून कुंडलीतलं बलाबल पाहायचं असेल तर त्या हम्म. ठिकाणी तुम्हाला अक्षवेधांश कुंडलीचा वापर केलाच पाहिजे. 40 कलेची कुंडली आहे मॅडम, बरं. आणि सॉफ्टवेअरमुळे आपल्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. हो हो हो. बरोबर आहे.
त्याच्यामध्ये माझे प्रोग्राम आहे लक्ष्मी औषध. हा बोला मॅडम. हा नाही त्यांचं झालं का? आपल्या कोणत्या मॅडम बोलत होत्या? अर्चना मॅडम. हा हो झालं का हो मॅडम? हा हो तर आता हो बिलकुल ऐका ना, मग तुम्ही एवढं सगळं डिटेलचं छान सांगितलं. आता मी ते विचारणारच होते, म्हणजे पार्टनर, कारण इथे सप्तम स्थानाचा सूर्य मेषेचा म्हणजे उच्चीचा झाला, तर ते तुम्ही छान सांगितलं की हाय क्वालिटीचा. कारण येस. वृषभेत गेला असता तर गडबड झाली असती, ते तर आपल्याला कळतंय. तर आता हो हे राहिलेल्या ह्यांचं पण सांगा ना. आता हा शुक्र वृषभेचा, हा, आणि तो चतुर्थ स्थानात आहे. मग त्याच्यानंतर पुढे तुळेचे चंद्र बुध आहे. तर हा बुध म्हणजे पंचमेश आहे, षष्टेश आहे, सॉरी अष्टमेश आहे, आणि चंद्र षष्टेश आहे. तर आता ह्याच दोघांचं फळ राहिलंय ना. तर ते पण म्हणजे, कारण सांगतो ही पत्रिका पण सांगतो. अशी वाचायची, हे आज फार सुंदर क्ल्यू दिलाय. म्हणजे आम्ही थोडं थोडं वाचत होतो, पण हे आज खूपच डिटेल कळालंय. तर आपण आधी वृषभेच्या शुक्राचा विचार करूया सांगतो आणि मग सांगतो हा. सांगतो असं आहे, माणूस जेव्हा व्यवसाय येईल ना आपल्याकडे, येस. त्यावेळेला त्याचा संदर्भ दशमस्थानाशी आणि भाग्यस्थानाशी असेल. हो. माझ्या व्यवसायामध्ये माझं लक होईल का, हम्म. माझं नशीब चालेल का, येस. त्यावेळेला तुम्हाला भाग्यस्थानाकडे गेलं पाहिजे, कारण ते व्यवसायाचं भाग्य आहे. व्यावसायिक कुंडलीचं दशांश कुंडलीचं भाग्यस्थान आहे. होय होय. त्याचा अधिपती हा केंद्रामध्ये वृषभ राशीत आहे. हा म्हणजे आलेला अधिपती हा तुळेचा असून तो वृषभेत गेलेला आहे. हा. आणि शिवाय आणि तुळेमध्ये पण चंद्रबुधाची युती झालेली आहे. याचा अर्थ व्यापारामध्ये अतिशय चाणाक्ष व्यक्तिमत्व असेल. हा. येस येस येस, तेच तेच. मस्त. आणि व्यापारामध्ये हा बोला. खूप खूपच छान पॉइंट सांगितलं सर तुम्ही. हां, थँक्स. आता कसं असतं मॅडम की बुधग्रहाला जर तुम्ही विचार केला तर बुधासारखा व्यापारामध्ये हुशार असणारा प्लॅनेटच नाही आहे. हम्म. किती जरी झालं तर व्यापार करण्यासाठी तुम्हाला बुध हा ग्रह डेफिनेटली सपोर्टेड प्लॅनेट आहे. त्याच्याशिवाय तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. बुधाशिवाय लिखाण करू शकत नाही. बुधाशिवाय चांगलं बोलू शकत नाही. बुधाशिवाय तुम्ही चांगलं ऐकू शकत नाही. बुध ENT आहे, कळलं का? मग अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी बुध हा ग्रह कितीतरी तुमचं साठा, तुमचा मेंदूचा स्टोरेज, तुमचा मेंदू कल्पनाशक्तीच्या पलीकडचा हा बुधाकडे आहे. मग बुधाचं जे व्याकरण आहे ते अतिशय भिन्न आहे. पण ऐकाय ना सर, अजूनच मला ह्याच्यात पुढे हे तर छान म्हणजे समजलं की ते म्हणजे हा जातक चाणाक्ष असेल का. आता ते आपण बघितलं, भाग्येश म्हणजे वृषभेत म्हणजे शुक्र आणि केंद्रात आहे. चंद्रबुधाची युती भाग्यात आहे. पण आपण हा चंद्र काही बुधाला आपला काय म्हणायचं हे नाही मानत, शत्रू. पण हा बुध तर चंद्राशी थोडस आकस धरून राहतो ना. तर मग हो, ह्याचे पण काही इफेक्ट मिळतील का? कारण तो चंद्र षष्टेश पण आहे ना तसा. नाही आता तो षष्ठच जाऊ द्या, पण तो हा त्या ठिकाणी जो बसलेला आहे हा. तो बुधयुक्त किंवा चंद्र जो आहे तो बुधयुक्त आहे. येस येस येस. दोन शुभग्रह आहेत हे विसरू नका. हा शुभ आहे. तर त्यामुळेच तर आपण हे सगळं आता बोललो. पण हा. म्हणजे आपण जर असं मैत्रीच्या नात्यातनं जर बघितलं तर त्या चंद्राला नाही ना बुधाशी प्रॉब्लेम, पण बुधाला तर थोडाफार आहे ना प्रॉब्लेम चंद्राशी. पण कसं आहे, हा बुध हा इगोइस्टिक आहे, चंद्र नाही आहे. हा, नाहीये ना, तेच तर. चंद्र हा सोज्वळ आहे, बुध हा सोज्वळ नाही आहे. पण बुध मग हा त्यामुळे वेळेला त्याचं स्वतःच नुकसान होईल का असं मला म्हणायचं त्या नाही 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 इगो. नाही नाही. हा नुकसान नाही. बघा असं हा. मी तुम्हाला एक लॉजिक पटवून सांगतो. ओके. बुध हा अपॉर्च्युनिस्ट आहे, हा. चंद्र नाही आहे. नाही. हम्म. कळलं का? चंद्र हा सेवक आहे. हम्म. तुम्ही ठीक आहे बाबा, चंद्राच्या व्यक्तीमध्ये जर आपण जर बघितलं तर आर्ग्युमेंट नेचर फार कमी असतं. येस येस येस. जे मिळेल त्यात समाधान मानणारे हे लोक असतात. दुसरा भाग असा आहे मॅडम की बुध हा नेहमी आपल्या फायद्याचा विचार करणारा प्लॅनेट आहे. कळलं? बुधाशिवाय तुम्हाला प्रॉफिट दुसरं कुठलाही प्लॅनेट करू देणार नाही. नाही. संचय पण तुम्हाला बुधाशिवाय ती योजना जी आहे, मल्टिपल योजना ज्याला आपण म्हणतो, चक्रव्याज, बँकिंग, हे सगळं बुधाकडे झालेलं आहे. हा, म्हणजे पेपरवर अशा दृष्टीने आपण विचार करायचा. हा बुध हो. स्वतःच तर नुकसान होऊ देणारच नाही, नाही नाही चंद्राला बघा, तर बुधाशी बुध काही अतिशय प्रॉब्लेमच नाही.
नाही हा बुध एखाद्याला समजा गार करायचं असेल तरी सुद्धा बुध पाहिजे. हम्म. चाणाक्ष बुद्धी आहे, बुध चतुर आहे. आहे आणि शिवाय बुधा एवढा चतुर प्लॅनेट नाही आहे, मंगळ सुद्धा नाही आहे. मंगळ हा धावपळ करणारा प्लॅनेट आहे. बुध धावपळ न करता यशस्वी होणारा आहे. होय बरोबर आहे सर. आणि म्हणून असं बघतो आपण की मेष लग्नाचे व्यक्ती हे बरेचदा आपल्या हातातून संधी घालवतात रागाच्या भरात. पण येस बुध हो, लग्नाचे व्यक्ती हे कधीच आपली संधी जाऊ देणार नाहीत. बिलकुल नाही. ते दोन पावलं मागे येतील पण डोक्यात ठेवतील, पण ते संधी नाही जाऊ देत सर. हे नमतं घ्यायचं ते बुधावाल्यांना चांगलं बुधाला हो. परफेक्शन आहे. म्हणून मॅडम कसं आहे की बुधाच्या राशींची निवड झाली ना, एक चंद्राकडून एक रवीकडून आहे. कळलं होय का? होय होय आता त्या ठिकाणी बुधाचे कॅरेक्टर्स तुम्हाला जर लक्षात असतील, आता मी हा. लिहीन जेव्हा तुम्हाला दाखवेन की बुधाचे कॅरेक्टर्स काय. बुध आता मी सांगितलं, केवढा बुध सांगितलं तुम्हाला. हो हो हो, छान खूप छान वेगळा सांगितलं सर बुध तुम्ही. हम्म. हा चक्रवाढ व्याज हा पॉइंट आणखी एक मिळाला. हा तर बुधाला ओळखता आलं पाहिजे. सर बरोबर आणि सर. बुध कसं आहे की त्याच्यामध्ये बुध हा ऍडजस्टेबल प्लॅनेट आहे. जर हो. यदा कदाचित कोणी जर काही हे केलं असेल तर तो लक्षात ठेवेल, नंतर वचपा काढेल. हे पण तेवढंच आहे, कारण तो शनीचा मित्र आहे. येस बरोबर. बुध गोड पण बोलेल, कारण तो शुक्राचा मित्र आहे. बघा रिलेशन कसं आहे. बरोबर हो हो. बुध हा भावनिक नाही आहे, बुध हा प्रॅक्टिकल आहे. येस चंद्र अगदी हा बरोबर आहे. भावनिक आहे. खूप छान सांगताय. बट मॅडम तुम्ही शास्त्री झालात म्हणजे आता. सर बुध हा ENTचा हे खूप छान पॉइंट मिळाला सर आज मला हे खूप आवडलं. आणि सर बऱ्याचदा आपण शनी मंगळ कुठे असावेत हा विचार करतोच, पण ह्या दशांश कुंडलीमध्ये आणखीन एक छान बाजू मला अशी सांगावीशी वाटते की मंगळाची राशी दशमात आणि तृतीयेत आणखी इफेक्टिव्ह बनते. आवाज आवाज कट आवाज आवाज नाही तुमचा येते, आवाज नाही येते. मॅडम आवाज नाही. तुमचं काहीच ऐकू येत नाहीये पोद्दार मॅडम. हॅलो आवाज नाही येते मॅडम. त्यांना नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय. होय 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 हॅलो. आता येतोय, आता बोला. मगाशी काहीच ऐकू नाही. येत नाही मॅडम. हा बोला बोला. हा. तर शनी मंगळ जसं आपण स्थान आपण ठरवतो की या ठिकाणी तो चांगला आहे, पण त्याचबरोबर आता या दशमांश कुंडलीमध्ये दशमामध्ये आणि तृतीयात मंगळाची राशी येते. सो ही राशी सुद्धा कुठे आहे हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट ठरतं. आणि बरोबर. मला वाटतं दशम आणि तृतीय स्थान ही मंगळाची राशीसाठी खूपच उपयुक्त असतात. खऱ्या अर्थाने ते तिथे कॅरेक्टर निभावतात. करेक्ट. बरोबर आहे. Yes. आता तुम्हाला सांगतो, आणि आज सर एका मगाशी माणसानं बोला बोला बोला. मगाशी तुम्ही एक एक्झाम्पल सांगितलं की आज आलेला, आता त्याच्यावर मी तो विचार केला की कन्या लग्नाचा माणूस आणि राहू लग्नी असं तुम्ही सांगितलं. आता हो तो राहू तर लग्नी त्याला गोंधळात टाकणारच, पण सर कन्या लग्न जर म्हटलं तर त्या ठिकाणी ते डिसिजन मेकिंगला खूप वेळ घेतात आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा त्यांची काही ना काही ते चांगली ऑपॉर्च्युनिटी जातेच जाते. कारण द्विधा मनस्थिती आणि खूप म्हणजे एक वेळेस कदाचित मिथुन लग्नाची व्यक्ती तो डिसिजन घेऊ शकेल, पण कन्या लग्न असल्यामुळे त्या ह्याच्यामध्ये अडकतात ते आणि ऑपॉर्च्युनिटी गमावतात. हे मात्र अगदी बरोबर आहे. मॅडम, तुम्हाला मी सांगतो, त्या व्यक्तीचं कॉन्फरन्स केली होती आज मी, पती अच्छा. पत्नी आणि मी. तर त्या ठिकाणी पवार साहेबांचे अतिशय आवडतं व्यक्ती आहे. कन्या राशीच्या लोकांना म्हणजे बुधाची व्यक्ती जी आहे ना ती अटॅच जास्ती होते. ते मॅग्नेटिक फील्ड आहे. तर एवढ्या गोष्टी त्यांना पण मी सांगितल्या. मी म्हटलं मी पवार साहेबांना 77 सालापासून अतिशय जवळचा, त्यांचे धुमाळ म्हणून सेक्रेटरी होते तेव्हापासून मी चांगले परिचय. आणि सुप्रियाची मैत्रीण वगैरे आमच्या बिल्डिंगमध्ये बाजला राहायची शेजारी. तर त्या ठिकाणी त्यांना सांगितलं मी, तर पवार साहेबांनी त्याला सांगितलं की तू फॉर्म भर, मी तुला राज्यसभेवरती नेतो. आणि येस. एका व्यक्तीच्या नादाला लागून ह्याने नकार दिला, त्या व्यक्तीच्या मोहामध्ये फसला. मग पवार साहेबांनी सांगितलं तुला मी सांगितलं होतं ना फॉर्म भरायला, तू का नाही आता येऊ नको, चल. रागवले ते. आणि पवार साहेबांनी एवढं लोकांना दिलेलं आहे ना. आणि येस सर. असं दिलं, मी तुम्हाला एकनाथ खडसेंची गोष्ट सांगतो. पवार साहेबांचं स्टेटमेंट आहे. आता एकनाथ खडसे परत भाजपमध्ये आले, तर
ते म्हणाले की मी एकनाथ खडसे म्हणाले मी राजीनामा देऊ का? पवारसाहेबांनी काय उत्तर दिलं माहिती आहे तुम्हाला? आम्ही हा. दिलेलं परत घेत नाही. त्यांना MLC दिली होती. आम्ही अच्छा. दिलेलं परत घेत नाही म्हणजे काय दानी आहे बघा. येस सर. म्हणजे काही काही गोष्टी आता त्या माणसाला फॉर्म भर तुला राज्यसभेवरती जायचं आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट, आणि ह्या गाढवाने असं सगळं राज्यसभेसाठी कोटा नाही. कधी पोर्शन राहिला लिहायचा. मुलीच पाहिलं जातं. तुम्ही एक चांगला पॉइंट पण सांगितला की तो निगेटिव्हली न पाहता लग्न झालंय, बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, पण त्या केसमध्ये लांब राहावं लागणं. सो लांब तर आजकाल चांगल्या म्हणजे ऑपॉर्च्युनिटीचे जे 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 काही जॉब प्रोफाईल असतात किंवा मोठमोठ्या पोस्टच्या बाबतीत, तर त्या केसमध्ये हे मी पाहिलेलं आहे की कुटुंबापासून लांब राहावं लागतं. पण इट डझंट मीन दॅट की त्यांचं कुटुंबाशी काहीच कनेक्शन नसतं किंवा कौटुंबिक लांब राहणं म्हणजे थोडं ती सुखामध्ये ती कमतरता तर येतेच. पण आता पॉझिटिव्हली एक हे होतं. आता मला सांगा मॅडम, करिअर येस सर. महत्वाचं आहे का जोडीदार महत्वाचा आहे? निश्चितच सर. अशा अशा ह्या करिअर मध्ये अशा ह्या कुंडलीमध्ये जातक स्वीकारेल का करिअर सोडवून? आणि जातक नाही, करिअरलाच प्रेफरन्स देईल सर अशा हा, केसमध्ये. ही पैसे कुंडली तर कमावून खूप करिअर ओरिएंटेड आहे सर, म्हणजे म्हणजे कम्प्लिटली. 2 कोटी रुपयाचं पॅकेज आहे मॅडम, आणि अतिशय येस. आणखी वाढेल. हो. अहो विचार करा की आम्ही एका कंपनीचे शेअर होल्डर आहोत, 11 कोटी रुपये पगार आहे एका व्यक्तीला, ती पण स्त्री आहे. वा. एका फिमेलला हे चांगलं पॅकेज म्हणजे पगार किती का असतं ना, पण आणि एक फिमेल जेव्हा त्या लेवलला जाते सो इट्स सच म्हणजे खूपच अभिमानाची गोष्ट वाटते मला म्हणजे ती. 11 कोटी रुपये नॉट इयर, हा, पर मंथली. पर पर मंथ, वाव. ग्रेट. असं आहे. येस येस. 11 कोटी रुपये पर मंथ, रोजचा पगार काय असेल? 3 कोटी रुपये, 3 लाख रुपये. आणि सर किती शनी काम बुधाचं जे कॉम्बिनेशन असतं ना, तर बऱ्याचदा ते खूप छान म्हणजे खूप छान फळताना दिसतं. कारण लग्नेश शनी हा बुधाच्या राशीमध्ये. सो कुठं पळायचं आणि कुठे थांबायचं हे 2 कॉम्बिनेशन एकमेकांना खूप छान सपोर्ट करतात. येस येस. येस. खूप छान म्हणजे या कुंडली आहे. सगळ्या गोष्टी माणसाचा विचार, मी आता तुम्हाला दशांश कुंडली सांगितली कशी असते ती, त्याचा परिचय करून दिला, कळलं येस का? सर. येस. एनिवे, आता बराच वेळ झालेला आहे. सर एक विचारू? बोला. एक रिक्वेस्ट होती फक्त, की हे जसे आज दशमांश घेतली ना, ते षोडश वर्ग पत्रिका जसं तुम्ही आता ती संवेदांश पत्रिका म्हटली, किंवा अशा ज्या इम्पॉर्टंट आहे की रेफरन्ससाठी महत्वाच्या आहे, त्या ठीक आहे, प्लीज सर जेव्हाही तुम्हाला पॉसिबल आहे घ्याल ठीक प्लीज. आहे, ठीक आहे, शुअर. धन्यवाद. अ, धन्यवाद. बोला सर गायत्री एक मॅडम. हा बोला. म्हटलं आपण कन्येच्या बुधाबद्दल बोललोय, मिथुनेच्या बुधाबद्दल, पण आपण मीनेच्या बुधाबद्दल काय वाटतं सर? म्हणजे आणि अष्टमात असेल मीनेचा बुध मूळ कुंडलीमध्ये. आम्ही शिवलग्नाला आश्रमात येत होतो. हा, आणि बुधाची ही महादशा सुरू म्हणजे असताना. एप्रिल मेच्या जवळपासचा मार्च एप्रिलचा जन्म असतो त्यावेळेला हा, बुधा हा मार्च महिन्याला मध्ये, मार्च मध्ये, हो सर. कळलं का? बरं, आता तुम्हाला म्हणायचं आहे फलादेशाच्या बद्दल. हा, मीनेचा बुध अष्टमात आणि बुधाचीच महादशा. बुधाला अष्टम स्थान हे जास्ती पसंत नाही आहे स्वतःला. हम्म. हम्म. दुसरी गोष्ट की त्या ह्याच्यामध्ये मी गेल्याला पण सांगितलं होतं, मोरारजी देसाईंचा पण लग्न अष्टमात होता बुध, कळलं? हम्म. तर ते हम्म. कसं होतं, ते एकदम विक्षिप्त होते. कधी हम्म. कधी हम्म. बॅलन्स लूज ज्याला होतो ना, तर हम्म. त्यावेळेला त्या ठिकाणी अष्टमातला बुध हा सुटेबल नाही आहे, त्यांना तिथे वावरायला आवडत नाही.
म्हणजे तो काही ना काही तिथे दगाफटका देणार नाही देणार, तिथे त्याला ते स्थान आहे. त्याचं खरं स्थान जे आहे ते लग्नस्थान म्हणजे बुद्धिमत्ता, दुसरं स्थान म्हणजे वाचा, तिसरं स्थान म्हणजे दशम स्थान व्यापार, आणि पंचम स्थान जे आहे कलात्मक गोष्टी. ह्या बुधाला अतिशय उपयुक्त पोझिशन आहे. आता तो जर सप्तम स्थानात आला तर तो तिथे याला कम्फर्टेबल असेल असं म्हणता येणार नाही. कम्फर्टेबल इज अ राईट वर्ड, यु नो, असं आहे. थोडा कम्फर्टेबल असेल तसं नाही. हा मूळ कुंडलीत झाला म्हणजे मीनेचा बुध, पण Yes. मग तो नवमांशात मग त्याचे त्याची फलादेश कसे बदलते. द्यायचे? मग ते फलादेश हा कसे मग द्यायचे? तो आपण मेन कुठला धरायचा मग म्हणजे नवमांश कुंडलीतला फलादेश धरून चालायचं नाही, की मग तो मूळ प्लॉट कुंडलीत? तुम्ही नवमासाचा सूक्ष्मांश शिकलात का? हा हा नाही मग सर, मी वाचते ते तुम्ही दिलेलं, हा पण तो ते सूक्ष्मांशात ना सुखांशात आहे का असं काहीतरी आहे, मला एक्झॅक्टली आठवण नाहीये, मी बघेल ते एकदा. पण आज ठीक आहे, बुधाचा विषय निघालात ना तर म्हटलं सरांना विचारते की काय असतं असं. ठीक आहे. मॅडम कुंडली काढा ना. हा, तर मग हे असं शास्त्र आहे. आता अशा याच्यावरती तुम्हाला तुमचं मत जे आहे ते तुम्ही तुमच्या कस्टमरसाठी, तुमचे क्लायंट असतील किंवा डिस्कशन करायचं असेल तर त्याला ते जोडून पाहायचं. मग तुम्हाला कळेल की बाबा आपण वाचणारी कुंडली ही योग्य आहे का अयोग्य आहे, किंवा त्याला सल्ला देताना तुम्हाला काय आवश्यकता आहे तो सल्ला द्यायचा. कळलं? ओके, हो, थँक्यू सर. थँक्यू. चव्हाण मॅडम, आता तुम्ही अभिप्राय द्या, मग मॅडम समारोप करतील. बोला. नाही आहात का? कोण सर? मी? हा, मी ते म्हटलं अभिप्राय द्या, मग कुबल मॅडम हा समारोप हा करतील. हो, चालेल चालेल सर. अतिशय सुंदर झाला क्लास आणि लोकांनी पण सगळ्यांनी छान छान सांगितलं, आणि कुंडली पण सर्व अतिशय सुंदर आहे, छानच आहे, त्याच्यामुळे काही इश्यू नाहीये. आणि अशाच कुंडल्या लावत जा, आणि चांगल्या चांगल्या कुंडल्या, ही म्हणजे दुर्मिळ आहे कुंडली अशी छान. तर थँक्यू सर, थँक्यू. छान झाला थँक्यू, क्लास. धन्यवाद. कुबल मॅडम समारोप करा. तर करते. तर सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार, आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. तर आता मॅडमनी पण डिटेल झालं सर, तुम्ही पण सांगितलं सगळं, त्यामुळे मी कुंडलीबद्दल नाही बोलत, फक्त एकच बोलते की ह्या कुंडली तर छान वाचली आहे, म्हणजे तुम्ही पण छान वाचली, इतरांनी पण त्यांचे आपापले मत सांगितले, चांगले सांगितले. पण आपण आज जे D10 वर खूप डिटेल डिस्कशन केलं ना, ते मला आजचं म्हणजे अगदी टू द पॉइंट, काय आपण जसं केपी पॉइंट पिन पॉइंट म्हणतो ना, तसं म्हणजे आपण करत होतो, नाही असं नाही, डिटेल पुष्कळ वेळा, पण एखादाच की हा डिटेल मध्ये हे लग्न आहे, हा लग्नेश इथं केला आहे. पण आज आपण सगळं म्हणजे तुम्ही ते पंचम स्थान म्हणजे कसं व्यवसायातले ते मित्र, मग इथे गुरु केतू होते तर ते कशा प्रकारचे मित्र असतील, त्याच्यानंतर म्हणजे बरंच तुम्ही असं तो सूर्य पण कसा मेषेचा झाला तर त्याच्याऐवजी तो वृश्चिकेत गेला असेल, जरी दोन्ही राशी मंगळाच्या आहेत पण किती इफेक्ट करतात म्हणजे खूप खूप डिटेलमध्ये सांगितलं. आणि तसंच त्या आपल्या डॉक्टर अर्चना, काय त्यांचं आडनाव नाही मला माहिती, त्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट केली, तर तसं काही काही मेन म्हणजे आपण हे शिकलेलो आहोत बरं का, नो डाऊट, पण हे आता तुम्ही कसं प्रत्येक वेळेस तुमच्या तोंडून आम्हाला वेगवेगळे एकदम गोल्डन फॉर्म्युला मिळतात. तर ही D3 पण फार महत्वाची असते ना, आपल्याला सगळं आरिष्ट ज्ञानम म्हणायचं, तर ती चांगली आहे. D45, D60 अशा ह्या ज्या कुंडल्या आहेत ना, तर ह्या पण आपण थोड्या थोड्या म्हणजे अंगाने जसं तुम्हाला वेळ मिळेल तर तसं असं प्रत्येक स्थानामध्ये असं डिटेलमध्ये बघूया. तर त्यातल्या त्यात ही D45 ही पण चांगलीच आहे, आणि D60 तर आपण सगळं म्हणजे ती किती अगदी काही कलामध्ये येते ना, तर त्यामुळे ती पण आपण म्हणजे तुम्हाला जसं वेळ मिळेल म्हणून मी त्या मॅडमच्या ह्याला दुजोरा देते, म्हणजे आम्हाला पण शिकायला मिळेल. तर आजची तर खूपच सुंदर क्लास झाला, प्रत्येक क्लास छानच होतो, नो डाऊट. तर त्यासाठी मी आणि इथे आम्ही उपस्थित सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर थँक्यू. डिवाइन. सगळ्यांच्या परवानगीने मीटिंग एंड करतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट.